एक गुंड गर्दीत उभा असतो, ब्लेझर घालून, नटून थटून, मोठ्या नेत्याची वाट बघत, आणि अखेरीस मोठा नेता येतो. त्या गुंडाच्या गळ्यात उपरणं घालून पक्षात प्रवेशही देतो. तो गुंड नेत्याच्या पायाही पडतो. असं चित्र हल्ली अनेकदा दिसू लागलंय आणि तसंच ते नागपुरातही घडलंय, आणि तेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत. पाहुयात याच बाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट. शिंदेंच्या उपस्थितीत सराईत गुंड शिवसेनेत. खुद्द शिंदेंनीच गुंडांच्या गळ्यात घातलं उपरणं. लूट, खंडणी, हत्येचा आरोपी शिवसेनेत. ब्लेझर घालून उभा असलेला हा इसम वाट पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. नागपूरमध्ये नुकताच मोठा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. त्यात काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यात या ब्लेझरवाल्या युवराज माधनकरचाही समावेश होता. खुद्द एकनाथ शिंदे यांनी त्याच्या गळ्यात पक्षाचं उपरणं घातलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या लोकांनी पक्षप्रवेश केले, मग या ब्लेझरवाल्या युवराज माधनकरचंच नाव का घेताय? तर मंडळी, त्याचं कारणही तसंच आहे. हा युवराज माधनकर सराईत गुंड आहे. त्याची पार्श्वभूमी आपण पाहूया. युवराज माधनकर नागपुरातील सराईत गुंड आहे. माधनकरवर खंडणी, खून असे गंभीर गुन्हे आहेत. 2016 साली बिल्डरला धमकावल्यानं त्याला अटकही करण्यात आली होती. 12 वर्षापूर्वी तरुणाच्या हत्येचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अशी गुन्हेगारी करत युवराज माधनकरनं कोट्यवधींची माया जमवली आहे. त्याची माहिती नागपुरातील अनेक लोकांना आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्याबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. वादग्रस्त कशाला? आपण वादात पडणारे लोक आम्ही नाही आहोत. परंतु स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी याचं लक्ष ठेवलं पाहिजे की या शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आला पाहिजे. याच युवराज माधनकर बाबत बोलबाला झाल्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांची मात्र सारवासारव करताना दमछाक झाली. युवराज माधनकरचा पक्षप्रवेश चुकून झाला असावा अशी माहिती आता पदाधिकाऱ्यांनी दिली. मला असं वाटतं की कालची गर्दी होती त्यामध्ये अनेक लोक असे होते जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे आहे. नगर विकास खातं साहेबांकडे आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या कामासाठी लोक आले असतील. त्यामध्येच युवराज माधनकर सुद्धा कदाचित आले असावे. आणि इतकी गर्दी त्या ठिकाणी मंचावर होती. आपण सर्व लोकांनी त्या ठिकाणी प्रसार माध्यमांनी दाखवलेलं आहे. त्या गर्दीमध्ये कदाचित चुकून त्यांचा प्रवेश झाला सुद्धा असेल. युवराज माधनकर एकनाथ शिंदे येण्याआधीपासूनच स्टेजवर नटून थटून उभा होता. त्यानंतर शिंदेंच्या हस्ते त्याच्या गळ्यात पक्षाचं उपरणंही पडलं. तो शिंदेंच्या पायाही पडला. तरी त्याचा पक्षप्रवेश चुकून झाला हे सांगणं म्हणजे अतिच झालं. पण तरीही गुंडापुंडांनी आधी लोकांना त्रास द्यायचा, नंतर एखाद्या पक्षामध्ये जाऊन नेताही बनायचं, मग बिचाऱ्या जनतेनं त्याला नमस्कार करायचा. लोकशाहीचं हल्ली हे नवं आणि दुर्दैवी रूप आता समोर येत आहे. हे मात्र खरं. ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.